पुढच्या बातमीकडे वळतोय। पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांनी आता खुलासा केला। 2019 ची निवडणूक झाल्यानंतर शहांसोबत पवारांची बैठक झाली। मोठ्या उद्योगपतीच्या घरी 5 ते 6 बैठकीत मंत्रिपद देखील ठरल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। अमित शहांचा शब्द पाळण्यासाठी मलाही फोन केल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। तर अजित पवारांच्या खुलाशा संदर्भातली आणि गौप्यस्फोटा संदर्भातली महत्त्वाची बातमी, 2019 ची निवडणूक झाल्यानंतर शहांसोबत पवारांची बैठक झाल्याचं आता अजित पवार यांनी म्हटलेलं आहे। 2019 ची निवडणूक झाली। आम्ही सगळे जण, एक मोठा उद्योगपती आहे त्यांच्या घरी, उद्योगपती, मी, अमित शहा, स्वतः पवार साहेब, त्याच्यामध्ये प्रफुल्ल पटेल आणि देवेंद्र फडणवीस, आम्ही 6 जण बसायचो, 7 जण बसायचो, चर्चा व्हायची। देवेंद्रजींचं माझं आम्हाला बसवलं आणि सांगितलं की कसं 35 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद कुणाला, कोण कोण मंत्री, कोण कोण राज्यमंत्री, 43 मध्ये भाजपच्या किती, राष्ट्रवादीचे किती, कुठली खाती, सगळी चर्चा 5-6 मीटिंगमध्ये झाली। मला एक दिवस अमित शहा म्हणाले की अजितजी, ह्याच्यामध्ये चर्चा होती परंतु नंतर ती शब्द पाळला जात नाही। प्रश्न असा आहे की डिस्कशन हे होत असते, कुठं व्यक्तीचे असतात, शेवटी निर्णय महत्त्वाचा असतो। निर्णय काय, निर्णय मी काय भाजपकडून गेलेले नाही, उद्या कोणी सुचवू शकतात, तुम्ही सुचवू शकतात, आणखी कोणी पण याचा अर्थ सुचवलं म्हणजे स्वीकारलं नाही। आणि त्यामध्ये ही चर्चा किंवा अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा ही होत असे, पण अंतिम निर्णय काय हा महत्त्वाचा आहे। आणि अंतिम निर्णय मी सांगितलं, आम्ही आमच्या रस्ता सोडलेला नाही। ही बैठक अदानींच्या घरी झाली होती असा काही जण दावा करतात, नाही त्यात काही तथ्य आहे? नाही, मला माहीत नाही। त्यांनी खुलासा केलेलाच आहे ना, त्यामुळे आता त्यांचा जे काही अजितदादांच्या मागे कोण होतं, शपथ घेण्यासाठी कुणी पाठवलेलं, ते आता अजितदादांनीच खुलासा केला आहे ना। त्यामुळे ही वस्तुस्थिती लोकांसमोर त्यांनी आणलेली आहे। त्यामुळे अजितदादा आणि आता आमच्यासोबत आहेत, महायुतीसोबत आहेत। आज महायुतीचं काम या राज्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचं चालू आहे। शिवसेना भाजप युती होती, त्यामध्ये अजितदादा सामील झाले। आता आपण पाहतोय की 2 वर्षामध्ये या राज्यामध्ये जे काही सर्वांगीण विकास आम्ही करतोय, या सर्व घटकांना घेऊन पुढे जातोय। केंद्राची मदत आम्हाला मिळते आहे। फडणवीस म्हणतात की आदित्य ठाकरे मुख्यमंत्री म्हणून घडवायचं होतं आणि दिल्लीला जायचं होतं, मात्र उद्धव ठाकरे म्हणतात की मी वडिलांना शब्द दिला, शिवसेनेतला मुख्यमंत्री होणार, 2.5-2.5 वर्ष होणार असं हे झालं। आता हे झालं, इतिहास जमा झाले, इतिहास जमा झाला, आता बस झाले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।